कासरवडवली उद्यान बिघडले. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कासरवडवली उद्यानाची दुरावस्था झाली असून येथे येणाऱ्या आजूबाजूच्या गृहसंकुलातील रहिवाशांना अनेक समस्या भेडसावत आहेत. याबाबत त्यांनी आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात भेट घेतली. शुक्रवारी संबंधित विभागांची बैठक बोलावून हा विषय मार्गी लावणार असल्याचे श्री केळकर म्हणाले. कासरवडवली येथील पारिजात गार्डन्स, रोजा गार्डन, हावरे सिटी, प्लॅन्टिनियम, भक्ती पार्क, विहंग गार्डन, प्राईड, साईनाथ नगर, पुष्पांजली सोसायटी आदी गृहसंकुलातील रहिवासी दररोज सकाळी उद्यानात शारीरिक व्यायाम, प्राणायाम करण्यासाठी येत असतात. यात ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचा समावेश अधिक असतो. परंतु दिवसेंदिवस या उद्यानात अस्वच्छता वाढत असून पालापाचोळाही तसाच पडलेला असतो. स्वच्छता कामगार येथे नसून उद्यानातील स्वच्छतागृहाची दुरावस्था झाली आहे. वीज आणि पाण्याची व्यवस्था नसल्याने नागरिकांची गैरसोय होते. व्यायामाचे साहित्यही खराब झाले आहे. माळी सफाई कामगार नसल्याने या उद्यानाची ग्रया गेली असून आरोग्य जपण्यासाठी उद्यानात येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यालाच धोका निर्माण झाला आहे. येथील नागरिकांनी भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन तक्रारीचे निवेदन दिले. याबाबत उद्यान विभाग, स्वच्छता विभाग, प्रभाग समितीमधील अधिकाऱ्यांची येत्या शुक्रवारी बैठक बोलावून हा समस्या दूर करणार असल्याची माहिती श्री केळकर यांनी दिली. जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात मुंबई महापालिकेच्या मलनिस्सारण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी देखील वारसा हक्क मिळावा यासाठी निवेदन सादर केले. या प्रकरणी लवकरच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून वारसा हक्काचा लाभ या कर्मचाऱ्यांना मिळवून देणार असल्याचे श्री केळकर म्हणाले. जे सफाई कर्मचारी आहेत की जे मलनिस्सारण भागामध्ये काम करतात तर त्यांनी भेट घेतली. मागेही त्यांनी माझी भेट घेतली होती आणि त्या संबंधामध्ये आपण महापालिकेला पत्रही दिलं होतं की जो गाडीत काम करतो त्याला आपण सफाई कामगाराला वारसा हक्क दिला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये तो मलनिस्सारण खात्यात असो, आरोग्य खात्यात असो किंवा कुठल्याही खात्यात असो तर त्याच्याकरता आता पुढच्या काळामध्ये त्यांना सफाई कामगार म्हणून वारसा हक्क मिळावा याच्याकरता आयुक्तांची मी भेट घेऊन तो प्रश्न जो आहे तो मार्गी लावणार आहे. अशाच प्रकारचा पुण्याच्या सफाई कामगारांचाही प्रश्न होता की जे सफाई खात्यात नसले तरी देखील ते सफाई कामगार आहेत. मग ते मलनिस्सारण भागापासून ते निरनिराळ्या खात्यामध्ये पण काम जे आहे ते घाणीत करतात तर त्यांना वारसा हक्क मिळाला पाहिजे. तर पुण्याला पहिल्यांदा महाराष्ट्रामधलं उदाहरण आहे की त्यांना वारसा हक्क देण्याचा निर्णय केला आणि त्याच धर्तीवर आणि शासनानेही त्याला मान्यता दिली. त्याच धर्तीवर अन्य ठिकाणी देखील हे काम झालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन पुढच्या काळामध्ये आपण शासनाकडे आणि संबंधित त्या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडे पाठपुरावा करणार.